भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे 25 एप्रिल शनिवार रोजी भव्य बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व नालंदा बुद्ध विहाराचे उद्घाटन सोहळा तसेच एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने मौलिक मार्गदर्शन व धम्मदेशना देण्यासाठी आदरणीय भिक्खू संघाला निमंत्रित केले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पूज्य भिक्खू शिवली शक्यपुत्र थेरो यांच्या हस्ते होणार आहे। तर या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पूज्य भिक्खू मनायू थेरो, पूज्य भिक्खू रेवते थेरो हे उपस्थित राहणार आहेत। तर प्रमुख मार्गदर्शक पूज्य भिक्खू विपस्सी दीपंकर यांच्यासह पूज्य भंते शीलरत्न भन्ने सागरबोधी पू भंते संबोधी यांचे मौलिक मार्गदर्शन व धम्मदेशना देणार असून तालुक्यातील पंचक्रोशीत सर्व भागातील धम्म उपासक उपासिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन येथील नालंदा महिला मंडळ तसेच कुंभारी रमाईनगर येथील उपासक उपासिकांनी केले आहे। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून